काय नाव तुमचं? सुधीर भारत सावंत, पडसाळी. किती एकर बाग आहे? 2 एकर बाग आहे. माणिकच्या मनोहराटी आहे आपली ही. हं. हे 4थं वर्ष आहे. आता प्लॉटला 60 दिवस पूर्ण झालेत. 4 वर्ष झालं ना बाग लावून? हो. गेल्या वर्षी किती उत्पन्न 2 एकरामध्ये? गेल्या वर्षी 2 एकरामध्ये 10.5 लाख रुपये झाले. हां. त्यातनं आपल्याला खर्च वजा जाता 7.5-8 लाख रुपये राहिले. आता जे कितवा महिना आता तुमच्या बागेला? आता ह्या बागाला 2 महिने कंप्लीट झालेत. काय कोणत्या स्टेजला आहे काय? आता ही थिनिंग करून झाली आहे प्लॉटची. हं. त्याला आतापर्यंत 3 मशीन गेलेत सेटिंगसाठी. म्हणजे आता मग आता असं म्हणतात की बाग परवडत नाही. शेती जर वेळेवर आणि मनापासून केली तर शेती परवडते. मार्केटिंगचं आपल्या हातात नाही, परंतु कष्ट मेहनत करणं आपल्या हातात आहे आणि वेळेला शेतीला बघणं महत्त्वाचं आहे. वेळेवर जर शेती केली तर 100% यश मिळते. आता काय वाटतं ह्या वर्षी किती उत्पन्न निघेल असं वाटतं तुम्हाला? 2 एकर वर्षी अपेक्षित रेट राहतील अशी अपेक्षा आहे, चर्चा आहे शेतकऱ्यामध्ये. बऱ्याचशा बागा फेल आहेत, त्यामुळं ह्या वर्षी द्राक्ष बागेला चांगले दिवस आहेत अशी चर्चा तर आहे. आणि ह्या वर्षी पण 35 ते 40 टन माल निघेल आणि कमीत कमी 35-30 रुपयांनी जरी धरलं तर 10 ते 11 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न आहे. आता तुमची बाग तर खूप छान दिसते आहे. कसं नियोजन करता तुम्ही? बागेचं नियोजन असं असतंय की पाणी मी 4 दिवसातून एकदा देतो. एकरी 3 ते 4 तास. आणि फवारणीचं शेड्यूल मी स्वतः फवारतो. अशी मी बागेची काळजी घेतो. हो. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बागेविषयी फायदे? इतर शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही वेळेत सगळ्या गोष्टी करा. जर वेळेत शेतीला आपण महत्त्व दिलं किंवा वेळेवर जर शेती केली तर शेतीतनं उत्पन्न मिळतं. आपण पॉझिटिव्ह विचारसरणी करणं गरजेचं आहे. त्यातून जर तुम्ही वेळेला जर हे केलं, जर लक्ष दिलं शेतात, तर नक्कीच आपल्याला शेतीमध्ये फायदा मिळतो. आता बागेबरोबर इतर काही पिके घेता का? बागेसोबत आपला कांदा होता ह्या वर्षी. कांदा पण एकरी 75 ते 80 बॅगा निघल्या. 6,700 या हिशोबाने आपले कांदे गेलेत. आता बाकीचं भेंडी आहे, गवार आहे, असे आपण शेतामध्ये पिके घेतो.